श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही जर या संदेशाची निवड करत असाल तर तुमचं भाग्योदय निश्चितच होणार आहे. यात काहीही अशक्य नाही. देव म्हणतात, स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यातील कष्टाचा काळ आता संपला आहे. तुझा विजयाचा, सुखाचा, आनंदाचा प्रत्येक क्षण तुझ्याजवळ येत आहे. तू केलेले कष्ट देवाने पाहिले आहेत. आता मात्र आनंदाची वेळ आली आहे. तू आजपासून तुझ्या सर्व त्रासांना, भोगांना, संपताना अनुभव करणार आहेस. ही संधी तुझ्यासाठी येत आहे. यशाने थक्क होतील, कारण स्वामी म्हणतात, तुझे जे कोणी शत्रू तुझ्यावर नजर ठेवून आहेत, वारंवार तुझ्याकडे पाहतात की तू पुढे जात आहेस, त्यामुळेच आता ते थक्क होतील, कारण इतकी प्रगती आता तुला मिळणार आहे. स्वामी सांगतात, तू माझं नाव घेतलंस म्हणून मी तुझ्या संपूर्ण घरावर कृपा करणार. होय, ही कृपा कायमस्वरूपी तुझ्यासोबत असेल. तुझ्या आईवडिलांचा त्रास कमी होईल. घरात अचानक सर्व काही सुरळीत होत आहे याचा अनुभव तुला येऊ लागेल. दिवसेंदिवस तुझी मुले तुझं सर्व काही ऐकतील आणि तुझ्या मनाप्रमाणे घरात प्रत्येक गोष्ट घडत राहील. होय, कारण प्रत्येक संकटावर मात करण्यासाठीच देव तुला विश्वासाने भरत आहेत, तुला आनंदाने भरत आहेत. विश्वासाने पुढील संदेश ऐकत राहा. आजपासून तुझ्या त्या सर्व त्रासांना, भोगांना संपवण्यासाठीच मी तुझी निवड केली आहे. तेव्हा मी तुला पकडेल. तू रडशील तेव्हा मी तुला धीर देईल. तू एकटा पडशील तेव्हा मी तुला उचलेल. होय बाळा, कारण माझी मदत तुलाच मिळणार आहे. तू जे शोधत आहेस ते माझ्याकडे आहे. ते आशीर्वाद आहेत, ते चमत्कार आहेत, ते तुलाच मिळणार आहेत. उभा राहा, आनंदी हो, कारण हे सर्व काही तुझ्या आयुष्यात आता मिळणार आहे. आजपर्यंत काही दिशाहीन गोष्टींमुळे तू त्रासला होता, काही संकटांमुळे तू त्रासला होता, पण आता मात्र हे सर्व काही बदल घडणार आहेत. तू खंबीर होत आहेस, कारण मी तुला त्या खंबीरतेने, त्या आशीर्वादाने भरत आहे. होय, तुम्ही आतून कोसळले जरी असाल तरी हा संदेश ऐका, कारण तुमच्यात मी ती ऊर्जा भरणार आहे, ज्यामुळे तुम्ही स्थिरता, आनंद प्राप्त कराल. काही काळापासून तुम्ही ज्याची प्रतीक्षा करत आहात तेच तुम्हाला देण्यात येणार आहे. आता मनापासून हा संदेश संपूर्ण ऐका. तुमचे तुटलेले नाते, तुमचे तुटलेले धागे आता पुन्हा जुळणार आहेत. होय, तुम्ही ज्यांच्यासोबत नेहमी बंधन ठेवू इच्छिता तेच आता अधिक आनंदाने परिपूर्ण होऊन तुमच्याकडे परत येणार आहे. आणि ज्या जबाबदाऱ्या तुम्हाला पूर्ण करण्यास दिलेल्या आहेत, त्या भगवंताने तुम्हाला पूर्ण करण्यास दिलेल्या आहेत, त्या पूर्ण होणार आहेत. तुमचं प्रेम जीवन अधिक आनंदानं फुलणार आहे. देव तुम्हाला त्या सर्व आशा देतो, ज्या तुम्हाला हव्या आहेत. ते आशीर्वाद देतो, ते स्वीकार करा. तुमचं मन आता पक्क होणार आहे आणि तुमचे तुटलेले नाते पुन्हा जुळणार आहेत. काही दूर गेलेले नाते पुन्हा परत येणार आहे. तुमच्यासोबत निरंतर राहण्याची त्यांची इच्छा व्यक्त होत आहे. ते तुमच्याशी जुळून नेहमीसाठी आनंद व्यक्त करू पाहत आहेत. तेव्हा हे येणारे सुख, आनंद तुम्हाला हवा आहे का? तर होय म्हणा, कारण तो तुमच्यासाठीच देण्यात येत आहे. संकट, त्रास आणि सर्व काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला त्रासून टाकत होत्या, त्या तुम्हाला थांबण्यास सांगत होत्या, त्या सर्व काही गोष्टी एकत्रित करून देव देवासोबत घेऊन जात आहे आणि तुम्हाला मात्र आनंद आणि विपुलता, भरभराट याचा आशीर्वाद प्रदान करत आहे. थांब बाळा, ऐक आणि विश्वास ठेव. तुझ्या सर्व काही गोष्टी मी हलवत आहे. ज्या आयुष्यातून निघून जाव्या कायमस्वरूपी, त्या देखील हलवण्यात येणार आहेत आणि तुला ज्या हव्या आहेत त्या स्थिर करण्यात येणार आहे. काही दुष्परिणाम तू पाहिले आहेत, अनुभवले आहेत, जे नकारात्मक होते,
जे नकारात्मक गोष्टींनी तुझ्यापर्यंत पाठवलेले होते. तू थकला आहेस, घाबरला आहेस, पण आता मात्र ती वेळ संपली आहे. कारण मी खूप दिवसांपासून तुझ्या मानसिक स्तराला उंचावण्यासाठी तुला आशीर्वादित करत आहे. आता निशंक मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा. तू नकारात्मक गोष्टी सोडणार आहेस आणि सकारात्मक गोष्टी तुझ्या आयुष्यात जुळवून देण्यासाठीच मी आज इथे उपस्थित आहे. काही नकारात्मक लोकांनी तुझ्याभोवती वर्तुळाकार करण्याचा प्रयत्न केला, पण मी मात्र तुझ्यासाठी ते सर्व काही सकारात्मक देत आहे, जे तुझ्या अवतीभोवती एक सुरक्षा कवच, एक वलय निर्माण करत आहे, जे तुझी संपूर्ण सुरक्षा करणार आहे. तुझ्या शरीराची असो, मनाची असो किंवा तुझ्या संपूर्ण आयुष्याची असो, सुरक्षा माझ्या हाती आहे. बाळा, लक्षात ठेव, तुझ्यावर माझं सतत लक्ष आहे. खरोखर तुम्ही पाहता की तुम्ही काय कर्म करत आहात. त्यातील कधीही चुकीचे कर्म झाले असतील तर त्यासाठी क्षमा मागून मोकळे व्हा आणि पुढे ते कर्म परत परत करू नका. कारण मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठीच आज इथे उपस्थित आहे. तुम्ही जेव्हा क्षमा मागता तेव्हा मी ती तुम्हाला प्रदान करतो. पण परत परत तुम्ही ते कर्म करू नये आणि कधीही कुणाचे मन दुखवू नये. कारण मन दुखल्याने त्यातून मिळणारे श्राप, उपशाप असे खूप काही त्रास होऊ लागतात. त्यामुळेच कधीही कुणाच्या कार्यात अडथळे निर्माण करू नका. कुणाच्या बद्दल वाईट बोलू नका. कारण देव सर्व काही पाहत आहे. मला तुझी काळजी आहे. म्हणूनच मी तुला सांगत आहे. चांगल्या दिशा, चांगलं मार्गदर्शन तुझ्यापर्यंत येऊन पोहोचत आहे. कारण आता तू त्या वळणावर आहेस की तुला काही निवडायचं आहे. जे निवडायचं आहे ते खरोखर चांगलं आहे, सुंदर आहे, आनंदकारक आहे आणि म्हणूनच ते तुझ्यापर्यंत आलेलं आहे. बाळा, तुझ्या अपेक्षा, इच्छा मी पूर्ण करणार आहे. तुझ्यातली भीती मी नष्ट करणार आहे. सगळं एकट्यानं होणार नाही. स्वामी तुला सांगतात, हे ओझं माझ्यावर दे. बाळा, तू कधीही एकटा नाहीस. कारण मी तुला मुलाप्रमाणे जपतो, तुला उठवतो, त्या संघर्षासाठी तयार करतो आणि सांभाळतो. कारण आता जबाबदाऱ्या वाढणार आहेत. कधी-कधी तुम्ही अशा गोष्टी मागता, ज्यामुळे तुमची जबाबदारी वाढू लागते. होय, ती पेलण्याची क्षमताही मीच तुम्हाला प्रदान करत आहे. आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या कानातून तुझ्या मनात उतरू दे. कारण मनापासून हे सर्व काही मान्य केल्यास तुझ्यासाठी मोठे चमत्कार घडणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून तू माझ्याकडे काही तक्रारी करत आहेस. त्या तक्रारींचा पाढा वाढण्या अगोदर आता तुला मोठे आशीर्वाद मिळणार आहेत. होय, म्हणूनच हा दिव्य संदेश तुझ्या पुढे आला आहे. या रात्रीनंतर शांतता येईल. जे भीतीचं आणि त्रासदायक वातावरण होतं ते आता एका उबदार आनंदात परिवर्तित केल्या जाणार आहे. जे काही बदल घडणार आहेत ते तुलाच मिळणार आहे. तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुला जवळ घेतो. तुला आनंदाचा वर्षाव देतो आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला आजपासून संरक्षण देतो. आजपासून स्वामी तुला ते सर्व काही पुढील टप्प्यावर नेण्यासाठी आशीर्वाद प्रदान करत आहे. जे आजपर्यंत अडकलं आहे. नशीब आणि पैसा, आरोग्य, नातेसंबंध यात सगळं काही आता खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. जे बदल चांगल्या स्वरूपात तुला मिळणार आहेत. संकट संपलं आणि जेव्हा संकट संपतं तेव्हा संधी जन्माला येते. तुझ्यासाठी 3 संधी येतात. पहिली जीवन बदलवणारी संधी आहे. एक मोठा निर्णय घे आणि पुढे जा. दुसरी येणारी आहे. तिला स्वीकार कर, कारण ती मीच पाठवली आहे. सुवर्ण संधी तिसरी आहे. ती तुझ्या कार्याबद्दल आहे. व्यवसाय असो, नोकरी असो किंवा पैसे कमावण्याची संधी असो, ती तुलाच देण्यात येणार आहे. पण ती तुला स्वीकारून स्वतःच्या निर्णयावर स्वीकारावी लागणार आहे. स्वामी सांगतात, बाळा, मी तुला अंधारातून वाट दाखवणार आहे. पण त्या वाटेवर चालण्यासाठी तू तयार असला पाहिजे. तुझे मनोबल वाढवण्यासाठीच मी हा संदेश तुला देत आहे. कधी-कधी लोक तुझा वेळ खाऊ लागतात, खूप काही वेळ घालवू लागतात. त्यावेळेस समजून जा की ती नकारात्मक ऊर्जा येऊन तुझ्या वेळेचं संपूर्ण नष्ट करत आहे. तेव्हा त्या वेळेला महत्त्व दे. त्या वेळेत तुला काय साध्य करायचं आहे हे विचार कर आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न कर.
मी नेहमीच तुला ते मिळवण्यासाठी सांगतो जे तुझ्यासाठी आवश्यक आहे. काळ जात आहे, कारण काळ हा कधीच कुणाच्या हातात राहत नाही. म्हणून परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशाने भरण्यासाठी काही आज बिघडलेलं नाही, कारण अजून वेळ बाकी आहे. अचानक तुम्ही पाहाल, घरातील वादविवाद आता थांबण्याच्या स्वरूपात आले आहेत. आता तुम्हाला घरात ती शांतता अनुभवायला मिळत आहे. अडकलेले कार्य अचानक गती घेत आहे. घरात दारापाशी तुम्हाला शुभबातमी ऐकू येत आहे. जिथे तुम्हाला नेहमीच तंटा, भांडणे, कटकटी, वादवादी अशा गोष्टी दिसून येत होत्या, त्या सर्व काही थांबवल्या जात आहे. तुमचं भाग्य चमकण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जात आहे. घरातली प्रत्येक व्यक्ती आता तुम्हाला सुरळीतपणे प्रत्येक कार्य करताना दिसत आहे, जे योग्य वेळेवर योग्य पद्धतीने होत आहे. तुम्ही हे अनुभव करत आहात, कारण तुम्ही घरात नामस्मरण अधिक करत आहात. घरातली ऊर्जा पवित्र होण्यासाठी नामस्मरण केल्या जाते. जेव्हा तुम्ही नामस्मरण कधी-कधी एकत्र बसून करता, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, तेव्हा संपूर्ण कुटुंब, परिवार एकत्र बसून नामस्मरण करा. तुम्ही ती ऊर्जा, पवित्र ऊर्जा घरात सतत पाहाल. त्यामुळे तुमच्या कार्यातील अडचणी दूर होतील आणि शत्रूंचे भय नाहीसे होईल. शत्रू तुमच्यावर कितीही नजर बंदी ठेवत असेल, तरी देखील त्यातून तुम्ही मुक्त व्हाल. कारण जिथे कुठे श्री स्वामी समर्थ हा पवित्र जप केला जातो, तिथे तिथे माझा पवित्र आशीर्वाद निरंतर कार्य करू लागतो. जेव्हा तुला जिंकायचं आहे, तेव्हा एक प्रयत्न कर, कारण मी तुला यशस्वी करणारे आशीर्वाद प्रदान करतो. तुझी शक्ती वाढवतो. बाळा, ज्यांची शक्ती कमी होते, तू अलीकडे खूप बेचैन झाला आहेस. झोप नीट लागत नाही, खूप काही विचार येतात आणि झोप रात्रीतून उघडू लागते. तेव्हा लक्षात ठेव, तुला काळजीची आवश्यकता नाही. तुझा देव तुझ्यासाठी, तुझा भगवंत तुझ्यासाठी इथं उपस्थित आहे. एकट्याने जे काही पेलायचं आहे, ते सर्व कुटुंबासोबत पेल, म्हणजे तुला त्याचा त्रास होणार नाही. तुझ्या हृदयाला काही ताण, तणाव, संघर्ष त्रास देत आहेत, ते सर्व काही एका रात्रीतून नष्ट करणारे आशीर्वाद मी तुला पाठवत आहे. तुला शांतीचा स्पर्श आज जाणवेल, कारण रात्रीतून मी तुझ्यापर्यंत येईल आणि तुला तुझ्या कानात एक आनंदाची बातमीही देईल. ती तुझ्या स्वप्नातही असू शकते. होय, कारण शांतता तुला मिळणे आवश्यक आहे. पुढील काही दिवसात तुला जाणवेल की मन अस्वस्थ असतानाही आता ती शांतता निर्माण झाली आहे. तुझ्यात ते सकारात्मक विचार वारंवार येत आहे. दुःख कमी जाणवत आहे. त्रास कमी झाले आहेत. रात्रीची झोप नीट लागत आहे. तेव्हा समजून जा की तुझं मन आता परमेश्वरी कृपेने भरल्या जात आहे. या क्षणापासून तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. कारण हा दिव्य संदेश त्यांच्याचपर्यंत पोहोचवला जाईल, ज्यांच्या जीवनात आता सुंदर संकल्प पूर्ण होणार आहेत, आशीर्वाद मिळणार आहेत. जमल्यास सर्व काही संपलं आहे असं म्हणू नकोस, तर असं मान की दैवी कृपेचा आशीर्वाद तू या रात्रीतून प्राप्त केला आहे. नवीन मार्ग, नवीन प्रकाश मी तुला दाखवणार आहे. जिथून सर्व काही चमत्कार घडणार आहेत, ते तुझ्यासाठी अपेक्षित आहेत आणि तुझ्यासाठीच ते सर्व काही घडणार आहे. इच्छा कर की तू जेव्हा जेव्हा मला काही मागतोस, ते सर्व काही तुलाच मिळणार आहे. बाळा, तयारी ठेव. दिवसेंदिवस तुझ्यासाठी सकारात्मकता घटना घडणार आहेत. तुझ्या आयुष्यात खूप काही संयम दाखवला आहेस, म्हणूनच आजचा शुभ दिवस तू पाहत आहेस. बाळा, स्वामींच्या दृष्टीने तू लायक आहेस त्या प्रत्येक गोष्टीच्या, जे तू मागत आहेस. विश्वास ठेव, काही आशा पूर्ण होतील आणि काही पूर्ण होण्यासाठी काही कालावधी द्यावा लागेल. हा कालावधी तुझं भविष्य घडवणार आहे. तेव्हा काही जोडलेल्या गोष्टींसाठी तयार राहा, ज्या आज तुमच्याजवळ नाहीत, पण उद्या तुमच्याकडे असतील. तुमची पवित्रता वाढवतील, तुमचा आदर वाढेल, तुमचा सन्मान वाढेल आणि तुम्ही अधिक आशीर्वादाने भराल. मला तुमची मदत करायला आवडते आणि तुमच्या मनाला शांतता देणारी सगळ्यात सुंदर व्यवस्था मी करत आहे. खरोखर जे काही तुला हवं आहे, ते देवावर विश्वास ठेवून माग, कारण देव तुला ते देत आहे. होय, तुझं जीवन आता मोठ्या स्तरावर परिवर्तित होत आहे.
सगळं काही शांततेने, सुरक्षेने तुला प्रदान केलं जाईल. तुझी सुख वाढतील, आनंद वाढेल. तुमच्या घरात आता एक आनंदाची मोठी बातमी प्रवेश करणार आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात, ती स्वीकार करा. आयुष्यात एखादा मोठा आनंद आला की खूप काही हरवलेलं प्राप्त होतं. त्याचप्रमाणे तुमची स्थिती, परिस्थिती बदलणार आहे. आर्थिक संपन्नता सर्व बाजूने सुरळीत सुरू होईल. बाळा, तुझ्यात नवीन उत्साह, शांतता, आनंद वाढीस लागेल. तुझं नशीब तुझ्या बाजूने उभं राहिलं आहे असा अनुभव तू या दिवसांमध्ये करणार आहेस. सर्व काही शांततेनं, स्वामींच्या कृपेनं होणार आहे. बाळा, तू सर्व काही स्वीकार कर. हा संदेश तुझ्यासाठी खूप काही नवीन घेऊन आला आहे. तुम्ही जे काही मागत आहात तेच मिळणार आहे. तुम्ही योग्य दिशेने परिवर्तन आकर्षित करत आहात. सर्व काही दिशेने तुमच्यासाठी ते परिवर्तन घडून येणार आहे. आशीर्वाद, देवाचे वचन आठवण ठेवा. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुम्हाला कुठेही कमतरता जाणवणार नाही. तुमच्यासाठी शुभ आणि शुभच घडत राहील. निर्णय घ्या, पुढे जा. तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करणारे माझे आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापुढे येऊन थांबला आहे, तर तुम्ही याचा स्वीकार केला आहे. स्वामी म्हणतात, तुला मजबूत करण्यासाठी देवाने हा आशीर्वाद पाठवला आहे. ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल, तेव्हा वारंवार तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतील. तुमची आशा पूर्ण होईल आणि तुमच्या मनातील ती सुप्त इच्छा देखील पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात. स्वामी तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करत आहेत. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्ही जे काही संकल्प केले आहेत ते देखील पूर्ण होतील. स्वामी माऊली तुमच्या मुलाबाळांना तुम्हाला आनंद प्रदान करोत, आरोग्य प्रदान करोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय